पान नंबर 104 187 मुद्द्याचं आपण चिंतन करतोय। एक ही समय साक्षी का और आभास का भान होवे है। एकाच वेळेला साक्षीचं आणि आभासाचं भान होतं का, प्रतीती येते का? हे शिष्य जो तेने प्रश्न किया ताका सारभूत उत्तर कहूँ। त्याचं सारभूत म्हणजे योग्य असं उत्तर मी सांगत आहे। तू सावधान होई के सुन। कैसा उत्तर है? तू सावध होऊन ऐक। सावध होऊन ऐक असं ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे। तरी अवधान एकले दिजे। तरी आपण दररोज सावध व्हावं लागतं आपल्याला। दररोजच्या पाठाला दररोजच्या श्रवणाला आपल्याला सावध व्हा असं सांगावं लागतं। एवढे आपण प्रवाहामध्ये किंवा विषयामध्ये गुंतलेलो आहोत। त्यामुळं श्रवणात सारभूत असं चिंतन आपल्याकडून श्रवण होत नाही। सारभूत श्रवण जर झालं तर त्या क्षणाला मोक्ष आहे। मोक्ष मुक्तीसाठी श्रवण हे उत्तम साधन आहे, पण सावधानतेनं ऐकावं लागतं। ऐकण्यासाठी आपण वेळ काढतो, ऐकण्यासाठी आपण अट्टहास करतो, पण ऐकण्यासाठी आपण सावध होत नाही। सावध होणं म्हणजे काय? प्रतिबंध रहित श्रवण करणं। आता प्रतिबंध म्हणजे तुम्हाला सगळ्याला चांगले ज्ञात आहेत आणि त्यामुळं ते चिंतन आता पुन्हा सांगावं असं नाही। भूतप्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध। भूतप्रतिबंध म्हणजे भूतकाळातले, भावी प्रतिबंध म्हणजे भविष्यकाळातले आणि वर्तमान प्रतिबंध म्हणजे सध्याचे चालू असे। या वर्तमानामध्ये 4 प्रकार: विषयासक्ती, बुद्धिमांद दोष, कुतर्क आणि विपर्यय असे 4 हे वर्तमान प्रतिबंध आहेत। हे आपल्या सगळ्याला चांगल्या पद्धतीनं स्मरणात आहेत म्हणून त्याचं आपण सिंहावलोकन केलं। या सर्व प्रतिबंधाला बाजूला काढून श्रवण झालं पाहिजे। याला अवधानपूर्वक श्रवण म्हणतात। इथं शिष्याला गुरु सांगायला लागले, तू सावध होई के सुन। कैसा उत्तर है? याके सुनते ही बोधरूपी सूर्य का प्रकाश होई के अज्ञान रूपी तमकू नाशे है। बोधरूपी सूर्याचा प्रकाश निर्माण होतो आणि अज्ञानरूपी अंधाराचा नाश होतो। अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो, नाश होतो। या नाशाचं वर्णन पुन्हा करता येणार आहे की नाशाचे प्रकार किती आहेत। नाश आपण पाहतो, पण इथं नाश जो आहे तो कोणता नाश आहे? अज्ञानाचा नाश आहे। पण अज्ञानाचा नाश हा तात्पुरता असावा का कायमचा असावा? लय निवृत्ती अपेक्षित आहे, बाध निवृत्ती अपेक्षित आहे का आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे? तर लय निवृत्ती म्हटलं तर पुन्हा उत्थान आहे। बाध निवृत्ती म्हटलं तर बाध असताना सुद्धा समोर आहे, प्रतीती आहे। बाध असताना सुद्धा समोर आहे। आत्यंतिक निवृत्ती म्हणजे तिन्ही काळामध्ये जे नाही त्याला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती। आत्यंतिक निवृत्ती अज्ञानाची अपेक्षित आहे, जगाची नाही। जगाची बाध निवृत्ती अपेक्षित आहे, देहाची आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित नाही। ज्ञान झालं
आणि ज्या क्षणाला ज्ञान झालं त्या क्षणाला देह आत्यंतिक निवृत्तीला पोहोचला. असं होत नाही. असं झालं तर प्रारब्ध पण संपलं असं म्हणावं लागेल. किंवा प्रारब्धासाठी मग पुन्हा जन्म घ्यायचा का, असा दोन प्रकारचा प्रश्न त्या चिंतनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून ज्ञानानंतर देहाची आत्यंतिक निवृत्ती नाही, देहाची बाधनिवृत्ती, उपाधीची बाधनिवृत्ती, जगाची बाधनिवृत्ती, अज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती आहे. अज्ञानाची हा आत्यंतिक निवृत्ती रूपी नाश होय है. अज्ञान रूपी तमकू नाशे, अज्ञान रूपी अंधकार हा नष्ट होतो, पण बोधरूपी सूर्यप्रकाशाने नष्ट होतो. ज्ञानरूपी सूर्य, ज्ञानरूपी सूर्य. म्हणून आपल्या समोर चिंतन येतं, नवल उदयला चंडांशू. या बोधरूपी सूर्याचा उदय झाला. गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा. बाबा अहंकार निशे घनदाट. अहंकार रूपी अंधकारामध्ये जंगलामध्ये भटकत असताना गुरुवचन प्राप्त झालं. त्या वचनाने पहाट निर्माण झाली, बोधरूपी सूर्य उदयाला आला. हा बोधरूपी सूर्य उदयाला आल्यामुळे अज्ञानरूपी तमाचा नाश झाला. असं चिंतन इथं आलेलं आहे. हे शिष्य, एक ही समय साक्षी का और आभास का अहम वृत्ती विषय भान हुए. एकाच वेळेला साक्षी आणि आभासाचं भान होतं. अहम अहम, मी 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 म्हटल्यामुळे एकाच वेळेला दोन्हीची प्रतीती आहे. फक्त ती प्रतीती कळत नाही. प्रतीती एका वेळेला आहे. सारे प्रकरण विषय, या संपूर्ण प्रकरणामध्ये आभास शब्द से अंतःकरण सहित आभास का ग्रहण करना. आत्तापर्यंत तुमच्या समोर आभास 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 असा शब्द आलेला आहे. जिथं जिथं आभास शब्द आला तिथं फक्त आभास असा अर्थ घेऊ नका. अंतःकरण सहित आभास असा अर्थ घ्या. असा अर्थ स्वीकारला पाहिजे असं या वाक्यामध्ये चिंतन मांडलं. याते दुजो कही अंतःकरण सहित सो आभास है, सो चेतन जो साक्षी ताका विषय होय के भान होवे. साक्षी ज्याला विषय करतो तो आभास आहे. साक्षी कोणाला विषय करतो? आभासाला. विषय करणं म्हणजे काय? प्रकाशित करणं. साक्षी विषय करतो म्हणजे काय? साक्षी डोळ्यानं विषय करतो, कानानं विषय करतो, रसनेनं विषय करतो असं आहे का? आपण डोळ्यानं रूप विषय स्वीकारतो, कानाने पृथ्वी विषय स्वीकारतो, कानाने शब्द विषय स्वीकारतो. आपण प्रत्येक इंद्रियाने वेगवेगळा विषय. साक्षी कोणत्या इंद्रियाने विषय करतो? साक्षी हा विषय करतो असं म्हटलं इथं. साक्षी ताका विषय होय के. मग साक्षी कोणत्या इंद्रियाने विषय करतो? साक्षीला इंद्रिय नाही. साक्षी निरवयव आहे, निराकार आहे. अव्यक्त निराकार नाही. ज्या आकार, त्याला आकार नाही, त्याला अवयव नाही, पण विषय करतो. मग कुणाला करतो? आभासाला करतो. आभासाला विषय करतो म्हणजे काय करतो? ऊर्जा देतो, प्रकाशित करतो. कारण हा चेतन आहे. चेतन जो साक्षी ताका विषय होय के भान हुए.
2 साक्षी स्वयं प्रकाश रूप करके भान हुए है और अंतःकरण की जो आभास सहित वृत्ती ताका विषय साक्षी नाही. आता इथं आकडा 1 मध्ये अन्वय आहे आणि आकडा 2 मध्ये व्यतिरेक आहे. साक्षी हा अंतःकरणाचा विषय नाही, आभासाचा विषय नाही, वृत्तीचा विषय नाही, पण हे सगळे साक्षीचे विषय आहेत. हे सगळे साक्षीचे विषय आहेत. या सगळ्याला साक्षी प्रकाशित करतो. मग आभासाला प्रकाशित करतो, अंतःकरणाला प्रकाशित करतो, वृत्तीला प्रकाशित करतो, इंद्रियाला प्रकाशित करतो. या सगळ्याला प्रकाशित करणारा साक्षी आहे, अन्वय. आणि हे सगळे त्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. तो स्वयंप्रकाश आहे म्हणून तो विषय होत नाही. तो स्वयंप्रकाश आहे म्हणून यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम, हे सगळे माझ्याकडून प्रकाशित होतात. आता प्रकाशित शब्दाचा एकच अर्थ आपल्यावर रुजलाय, ते म्हणजे उजेड. प्रकाश म्हणजे काय? उजेड. प्रकाश पडला. काही काही वेळेला म्हणतात यांच्या कार्याचा प्रकाश पडला. आता तिथं कार्याचा प्रकाश म्हणजे काय? ऊर्जा. कार्याचा प्रकाश या शब्दाचा अर्थ ऊर्जा. पण आपल्यावर प्रकाश शब्दाचा कोणता संस्कार आहे? उजेड. उजेड आणि प्रकाशातनं आपण बाहेर आलं पाहिजे, तर हा विषय कळतो. प्रकाश शब्दाचा अर्थ उजेड नाही, ऊर्जा. तो ऊर्जा देतो. ऊर्जेचं एक लक्षण प्रकाश आहे. ऊर्जा जर ट्यूबला संलग्न झाली तर उजेड आहे. ऊर्जा हॅलोजनला संलग्न झाली तर ऊर्जा हॅलोजनला संलग्न झाली काय? प्रकाश. ऊर्जा जर हॅलोजनला संलग्न झाली तर प्रकाश. पण ऊर्जा फॅनला संलग्न झाली तर प्रकाश नाही. फॅन बंद पडला लगे आपण काय म्हणतो? लाईट गेली, म्हणजे ऊर्जा नाही. पाठीमागून ऊर्जा येईना म्हणून फॅन वारा देईना. लाईट गेली म्हणून हॅलोजन उजेड देईना. मग उजेड हॅलोजनचा आहे का ऊर्जेचा आहे? ऊर्जेचा आहे, पण उपाधीमुळे उजेड आहे, नाहीतर त्याला ऊर्जा म्हणतात. म्हणून MECBच्या विभागाला उजेड केंद्र म्हणत नाहीत, ऊर्जा केंद्र म्हणतात. ऊर्जा मंत्री, ऊर्जा सचिव, ऊर्जा मंत्रालय, ऊर्जा विभाग, ऊर्जा केंद्र, ऊर्जा अशी नावं त्याला आली. तिथं प्रकाश केंद्र, प्रकाश विभाग असं नाही. कारण विज्ञानाला सुद्धा हे मान्य आहे, ऊर्जा आणि प्रकाश वेगळं आहे. तसं साक्षी काय करतो? ऊर्जा देतो, त्याला विषय करणं असं म्हटलं. साक्षी या सगळ्याला प्रकाशित करतो, पण हे सगळे त्याला प्रकाशित करू शकत नाही. न तद्वासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गतवा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे सगळेजण त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या सगळ्याचा जर विचार केला तर त्या दृष्टीने चिंतन करत असताना आपल्या समोर विषय आला, ताका विषय साक्षी नहीं, घटाधिक के बाहिर के पदार्थन विषय तो ऐशी रीती है. घट वगैरे या सगळ्या बाहेरच्या पदार्थाला ही रीती आहे, ही पद्धत आहे. काय आहे? जब इंद्रिय का और घट का संयोग होवे. आता एखादा डेरा आहे, त्या डेऱ्याचा आणि इंद्रियाचा संबंध झाला, डेऱ्याचा आणि इंद्रियाचा संबंध झाला. तब इंद्रिय द्वारा अंतःकरण की वृत्ति निकसिके घट के समान आकार को प्राप्त होवे है.
इंद्रियातून वृत्ती बाहेर पडते, अंतःकरणाची वृत्ती त्या घटापर्यंत जाते, घटाच्या समान आकाराची होते. जैसे मुषा में गेऱ्या जो ताम्र, ताका मुषा के आकार के समान आकार होवे है. आता इथं मुषा म्हणजे काय? मुषा म्हणजे साचा. त्यालाच टेक्निकल भाषेत मोल्ड म्हणतात. साचा ज्याच्यामध्ये माती असते आणि एखादी मूर्ती तयार करायची असेल तर त्याचा साचा असतो. मग तो साचा कसा करायचा हे त्या कलाकारावर अवलंबून आहे. मग काही ठिकाणी मातीचा असेल, काही ठिकाणी लोखंडाचा साचा असेल, काही ठिकाणी अन्य धातूचा साचा असेल. धातू बदलला जाईल पण साच्याशिवाय वस्तू तयार होत नाही. साचा हा असावाच लागतो आणि त्या दृष्टीनं त्याचा विचार आपल्यासमोर मांडला गेला. मुषा म्हणजे काय? साचा. खाली 190 आहे बघा. मुषा नाम लोह रचित वा मृतिका रचित साचे का है. लोह म्हणजे लोखंड. हा साचा लोखंडाचा असेल किंवा मातीचा असेल. गेऱ्या जो ताम्र, ताका मुषा के आकार के समान आकार होवे है. समजा त्याच्यामध्ये तांब्याचं रस टाकला तर तो रस साच्यात एकाच बाजूला बसतो का पूर्ण आकाराचा होतो? पूर्ण आकाराचा होतो. तसं वृत्ती घटापर्यंत गेली काय होते? समान आकार असा शब्द आहे इथं. समान आगरकू, इथं आगर झाले बरं का. म्हणजेच आकार, समान आकाराला ती प्राप्त होते. वृत्ती काय होते? समान आकाराला प्राप्त होते. आणि त्यावेळेला तैसे अंतःकरण की वृत्ती भी घटके आकार के समान आकार होवे. घटाच्या समान आकाराला ती प्राप्त होते. वृत्ती काय करते? घटाच्या समान आकाराला प्राप्त होते. सो वृत्ती आभासविना नाही होवे. ती वृत्ती आभासाशिवाय होत नाही. आता इथं आभास शब्दाचा अर्थ चिदाभास. वृत्ती चिदाभास विना होवे नाही किंतु आभास सहित होवे है. काहे ते? वृत्ती अंतःकरण का परिणाम है. एवढ्यावर वृत्ती प्रभाकर आहे. वृत्ती अंतःकरण का परिणाम है ही वृत्तीची व्याख्या आहे. आता याला अंडरलाईन करा किंवा कंस करा. हा कंस रामायणातला नाही, म्हणतो महाभारतातला नाही. हा कंस आपल्या या व्याख्येला ठळक पद्धतीने मांडणार आहे. काय करणार आहे? हे वाक्य महत्त्वाचं आहे. कंस कशासाठी करायचा? आपल्या आळसासाठी करायचा आहे. आपल्याला सगळं वाचावं वाटत नाही, महत्त्वाचंच वाचायला हे केलेलं चिन्ह आहे. कंस कशासाठी आहे? कंस केला याचा अर्थ ते वाक्य महत्त्वाचं आहे. पूर्ण पानावर आपलं लक्ष जात नाही, पूर्ण पान वाचत बसत नाही. म्हणून काय करायचं? अंडरलाईन करायचं. म्हणजे बाकीचं वाचायची काय आता गरज? आळशी मनुष्याला अंडरलाईन ही खूप चांगलं आहे. आणखीन आळशी करण्यासाठी अंडरलाईन करायची असते. कारण आपलं लक्ष सगळ्या पानाला जाऊ शकत नाही, आपण वाचत पण नाही. म्हणून वृत्ती अंतःकरण का परिणाम है या व्याख्येकडे यावं लागतं आपल्याला. आपण काय करायचं आहे? वृत्तीची व्याख्या पाठ करायची. वृत्तीची व्याख्या पाठ करत असताना अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती, भांडणाचा परिणाम काय? भजनाचा परिणाम काय? भोजनाचा परिणाम. प्रत्येक गोष्टीत परिणाम आहे.
संसारात परिणाम आहे, परमार्थात परिणाम आहे, प्रत्येक गोष्टीत परिणाम आहे. त्या परिणामाचा विचार आपण सतत करत राहतो. या गोष्टीमुळं माझ्यावर परिणाम झाला आणि म्हणून मी सुधारलो. माझ्यावर या गोष्टीचा परिणाम झाला म्हणून मी आता चांगल्या विचारात आहे. परिणामाचा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने चिंतन मांडत असताना परिणाम जसा व्यवहारात, परमार्थात, संसारात आहे तसा शरीरात पण आहे. काल दही खाल्ल्यामुळे आज आवाज बसला, खोकला लागला म्हणतो आपण. दह्याचा काय झाला? परिणाम झाला तरी चालेल, पण खिचडी बरोबर दही खाल्लं पाहिजे. परिणाम आहे हा. आपण परिणामाचा विचार करत नाही. आपण जास्त महत्त्व देहाला देतो, याच्या पुढं देहाच्या सवयींना देतो, कारण देह तादात्म्य बलवान आहे. देह तादात्म्य बलवान आहे, देह आसक्ती बलवान आहे. आणि म्हणून आसक्ती बलवान असल्यामुळे आपलं देहाकडं जास्त लक्ष आहे. म्हणून आपण या सगळ्या परिणामाचा विचार बाजूला ठेवतो आणि आपल्या सवयी पूर्ण करतो. परंतु एक परिणाम असा आहे की त्याला वृत्ती म्हणतात, आणि तो परिणाम आहे अंतःकरणाचा. मग आता अंतःकरणाच्या परिणामात वृत्ती किती आहेत? 4 आहेत. का 4 आहेत? अंतःकरणाचे 4च अंग आहेत. म्हणून अंतःकरणाचे जर 5 अंग असते तर वृत्ती 5 झाली असते. अंतःकरणाचे अंग किती? 4. कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता एक शंका विचारतो, लक्ष द्या. अंतःकरणाचे अंग किती? 4. वृत्ती किती? वृत्ती आता 4 झाल्या. मनाची वृत्ती, बुद्धीची वृत्ती, चित्ताची वृत्ती आणि अहंकाराची वृत्ती, अहमची वृत्ती. वृत्ती 4 आहेत. म्हणजे या अंतःकरणाचा परिणाम या 4 रूपानं आला. ज्ञानेंद्रिय किती आहेत? ज्ञानेंद्रिय 5 आहेत. वृत्ती जर बाहेर पडायची झाली तर कोणत्या इंद्रियातून पडते? डोळ्यातून पडते, कानातून पडते, सर्वातून बाहेर येते. बर, ज्ञानेंद्रियातूनच वृत्ती बाहेर येते का कर्मेंद्रियातून? कर्मेंद्रियातून सुद्धा येते. त्याशिवाय इंद्रिय कर्मच करत नाही. कर्म करायला त्याला पाठीमागून जी ऊर्जा आहे ती वृत्ती आहे. चला ठीक आहे. ही वृत्ती कर्मेंद्रियाला संलग्न झाली की कर्म करते, आणि ही वृत्ती ज्ञानेंद्रियाला संलग्न झाली की ज्ञान प्राप्त करून देते. इंद्रिय किती झाले? 10. वृत्ती किती आहेत? 4 आहेत. वृत्ती 4 आहेत, इंद्रिय 10 आहेत. 4 वृत्ती 10 इंद्रियात कशा स्वीकारल्या? बघा, पुन्हा चिंतन मांडतो. वृत्ती 4 आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या 4 वृत्ती 10 इंद्रियाला संलग्न करायचे आहेत. कशा? 4 वृत्तीमध्ये एक वृत्ती 10 इंद्रियाला का 4 मिळून 10 इंद्रियाला? का पुन्हा विचारू? पुन्हा विचारतो. 4 मिळून 10 इंद्रियाला वृत्ती संलग्न होतात का एक वृत्ती 10 इंद्रियाला?
एक वृत्ती 10 इंद्रियाला. मन 10 इंद्रियाकडे जातं. त्यावेळेला बुद्धी चित्त बसलेलं असतं. मन जातं त्यावेळेला आपल्याकडून योग्य निर्णय होईल असं घडत नाही. घडत नाही का कधीच घडत नाही? कधीच घडत नाही. याला कारण मन विषयाधीन आहे. पण ज्याचं मन परमात्मा विषयात आहे त्याच्या बुद्धीला जास्त अट्टास नाही. मनच सात्विक आहे. ज्याचं मन सात्विक आहे त्याच्या बुद्धीला जास्त अट्टाहास नाही. कारण मन अधोगतीला नेण्यासाठी उपयुक्त आहे. उपयुक्त आहे म्हणण्यापेक्षा मन अधोगतीला नेतं आणि मग बुद्धीनं त्याला बाहेर काढायचं आहे. कारण विचार हे बुद्धीत असतात का मनात असतात? बुद्धीत असतात. मग या विचाराची वृत्ती, बुद्धिरूपी वृत्ती, एका इंद्रियाला का 10? बुद्धिरूपी वृत्ती सुद्धा 10 इंद्रियाला आहे. कारण वृत्तीशिवाय अवयव कार्य करत नाही. हा मूळ विचार आहे. पाठीमागून ऊर्जा चालली नाही, फॅन चालूच होत नाही, सगळीकडे लाईट आहे हो, पण आपल्या घरात कशी काय नाही? सगळीकडे लाईट आहे. MSEBीनं ऊर्जा खंडित केली नाही, पण आपल्याकडचीच बंद झाली. मग काय करतो आपण? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो कानाला ऐकायलाच येईना. मग विचारसागरच ऐकायला येईना का भांडण पण ऐकायला येईना? मग डॉक्टर वेगवेगळं काय ऐकवतात, कानाच्या बाहेर असं हातानं मारून बघतात, आवाज देतात आणि कुठपर्यंत आवाज जातो, ऐकायला येतं का? काही काही जणाला शिव्या चांगल्या ऐकायला येतात, प्रवचनच ऐकायला येत नाही. इतका कानखूर असतो. जे ऐकावं ते ऐकण्याची वृत्ती नसते. याला कारण तिथं मनाची वृत्ती पोचली. आणि कानावर शिव्या पडत असताना सुद्धा त्याला बाजूला काढून विचाराला तिथं स्थिर करणं ही बुद्धीची वृत्ती आहे. वृत्तीच आहे. बघा, मी वृत्तीतलं थोडं सूक्ष्म चिंतन आपल्यासमोर मांडलं. कारण मन बुद्धी यांच्याच परिणामाला आपण वृत्ती म्हणतोय. यांचाच परिणाम आहे आणि याला मिळून अंतःकरण म्हटलं आहे. आणि मग अंतःकरणाची वृत्ती म्हणजे कधी बुद्धीची असेल, कधी चित्ताची असेल. चिंता करायला लागला, वृत्ती कुठली आहे? चिंता करणं ही वृत्ती चित्ताची आहे. पण चिंता करायला लागला, याला चिंता करायला लावणारं मन आहे का बुद्धी आहे? मन आहे. मन सांगतं पुढं काय खाणार, पुढं तुला म्हातारपणी काही मिळायचं नाही. मग हा चिंता करत बसतो. मनानं उठून बसवलं चित्ताला, मनानं चित्ताला उठून बसवलं की चित्त काही गप्प बसत नाही. जर चित्ताबरोबर बुद्धीचं सहकार्य असेल तर बुद्धी सांगते. एकनाथ महाराजांचा 23वा अभंग हरिपाठातला वाच. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्या. तू चिंता करत बसू नको. जर बुद्धीचं सहकार्य असेल तर. आणि नसेल तर तू कुणाचा विचार करू नको, भाऊ बघू नको, बहीण बघू नको. तुझा 7-12 क्लिअर करून घे. हे कोण सांगतं? मन सांगतं. मग तो 7-12 कसा क्लिअर करायचा, व्यवस्थित करायचा याची काळजी चित्ताची चालू झाली. मी वृत्ती सांगायला लागलो बरं का तुम्हाला. काय सांगायला लागलो? वृत्ती. या वृत्तीचा परिणाम चिंता, मनाचा बुद्धीचा परिणाम आहे. अपन काय चिंतन करत होतो? वृत्ति अंतःकरण का परिणाम है. अंतःकरण का जो परिणाम ताको वृत्ति कहे.
अंतःकरणाचा जो परिणाम आहे त्याला काय म्हणतात? वृत्ती म्हणतात. बघा, अंतःकरणाच्या परिणामालाच वृत्ती म्हटलं. जैसे अंतःकरण सत्वगुण का कार्य होणे ते स्वच्छ है. अंतःकरण कशापासून आहे? सत्वगुणापासून आहे. आपण पाठीमागं चिंतन केले. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, विषय आणि अंतःकरण हे सूक्ष्म देहात आहे. ज्ञानेंद्रिय कशापासून? कोणत्या गुणापासून? सत्वगुणापासून. पंच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून. पंचकर्मेंद्रिय पंचमहाभूताच्या रजोगुणापासून. पंचविषय पंचमहाभूताच्या तमोगुणापासून. अंतःकरण सत्वगुणापासून आहे. इथं वाक्यच आहे, जास्त डोकं लावायची काही गरज, फक्त डोकं जागेवर पाहिजे. चला, अंतःकरण सत्वगुण का कार्य होणे ते स्वच्छ है. अंतःकरण काय आहे? सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे स्वच्छ आहे. आता इथं स्वच्छ शब्दाचा अर्थ शुद्ध घ्यायचा का स्वच्छ घ्यायचा? शुद्ध घ्यायचं आहे. सत्वगुणापासून स्वच्छता नाही, शुद्धता आहे. याते अंतःकरण विषय चेतन का आभास होवे. अंतःकरणाच्या ठिकाणी चेतनाचा आभास या सत्वगुणामुळे. सत्वात संजायते ज्ञानम. तैसे वृत्ती भी स्वच्छ अंतःकरण का कार्य आहे. जसं आभास हा सत्वगुणात आहे तसा वृत्तीसुद्धा सत्वगुणात आहे. याते वृत्तीविषयी चेतन का आभास होवे. आता हा आभास वृत्तीच्या ठिकाणी और वृत्ती जो उत्पन्न होवे सो आभास सहित अंतःकरण से उत्पन्न होवे. अंतःकरण आभास सहित वृत्ति इस कारण ते भी वृत्ती आभास सहित ही होवे है. आता इथं वृत्ती शब्दात आभाससुद्धा घ्यायचं आहे असा विचार एवढ्या पॅरेग्राफमध्ये आलेला आहे. आता या आभासाचा पुन्हा आणखीन विचार मांडला जाणार आहे, तो आपण उद्याच्या पाठाला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.